Prime Minister Narendra Modi's carcade has arrived at the National War Memorial, and as the leader of the government of the country, he will lead the nation in paying homage here at the National War Memorial. माननीय प्रधानमंत्री का आगमन राष्ट्रीय समर स्मारक पर। राष्ट्रीय समर स्मारक आज के भारत का एक और तीर्थ। ये स्मारक अपने वीर शहीदों के लिए राष्ट्र की कृतज्ञता का प्रतीक, श्रद्धा और गौरव, इन भावों का संगम। The Prime Minister, having arrived here, is now moving towards the Amar Chakra, or the Circle of Immortality. Here is lit the eternal flame, or the Amar Jawan Jyoti, which burns continually under the central आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी माननीय स्मिता गायकवाड आहेत आणि त्याचबरोबर निवृत्त एअर मार्शल नितीन वैद्य सुद्धा आहेत। आज ते आपल्या सोबत असणार आहेत या संपूर्ण संचलनाच्या कार्यक्रमादरम्यान। आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत आहे। आता इथून पुढे कार्यक्रम हा अधिकाधिक अप्रतिम अशा दृश्यांनी रंगत जाणार आहे आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो तो अर्थातच लष्कराचा। इंडिया गेट और मेजर ध्यानचंद नेशनल स्टेडियम के बीच स्थित है राष्ट्रीय समर स्मारक और ये पुष्प चक्र आपल्यासोबत कॅप्टन स्मिता गायकवाड आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत नितीन वैद्य हे सुद्धा आहेत। आपण दोघांचं स्वागत करूया। आज या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आपल्या दोघांचंही स्वागत। ही जी दृश्य आहेत त्यामध्ये जे अधिकारी सोबत करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत, तर या सगळ्या दृश्यांचं आणि त्याचबरोबर ह्या आता जे पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे या सगळ्याचं महत्त्व कसं वर्णन कराल? प्रश्न मला आहे मॅडम? दोघांनाही आहे, आपण सुरुवात करा। मॅडम, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पुष्पचक्र अर्पण करणं, जे जितके जवान आहेत जे भारतासाठी लढलेले आहेत, ज्यांचं नाव आपल्या विजयस्तंभाच्या तिथे कोरलं गेलेलं आहे, एक नवीन मेमोरियल देशासाठी प्रधानमंत्री मोदींनी दिलं होतं आणि त्याला पुष्प अर्पण करणं म्हणजे प्रत्येक जवानाला ज्यांनी राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपले अंतिम सॅक्रिफाईस दिलाय आणि ते परत कधी घरी येऊ शकले नाहीत आणि त्यांच्या सगळ्यांचं नावं कोरलेले आहेत, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतायत आणि प्रजासत्ताक दिनाचं सुरुवात ह्या बाबतीतून करणं हे मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे पहिलं पाऊल जे आपण उचलतो ते ज्या लोकांनी आपल्या देशासाठी आपले प्राणाची पर्वा न करता ज्यांनी आपलं लढाई लढलेले आहेत आणि तुम्ही बघाल तर ह्या मेमोरियलमध्ये फक्त इंडिपेंडन्स नंतरची नावं नाही आहेत, पण ज्यांनी फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये भाग घेतलेला आहे, वर्ल्ड वॉर 2 मध्ये भाग घेतलेला आहे, त्यांची सुद्धा नावं दिलेली आहेत। तर तेवढा इतिहासपूर्ण हे मेमोरियल आपण बनवलेलं आहे एकाच ठिकाणी दिल्लीमध्ये। ही एक खूप ऐतिहासिक गोष्ट आहे। बऱ्याच वर्षापासून ह्याचा प्रयत्न चालला होता, पण शेवटी हे प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते ह्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता तुम्ही बघाल तर तिन्ही दलाचे प्रमुख तिथे आहेत आणि आपले संरक्षण मंत्री सुद्धा आहेत। ह्याचं प्रतीक म्हणजे की या
ॲक्शन केल्यानंतर आपल्याला कळतं की किती नितांत आदर या सर्व लोकांना, ज्या ज्या लोकांनी युद्धामध्ये भाग घेतलेला आहे आणि ते परत येऊ शकले नाहीत आणि त्यांची नावं कोरलेली आहेत त्यांच्याबद्दल आहे. तर मला वाटतं की हे एकदम खूप पहिलंच पाऊल खूप चांगलं आहे. इट गिव्स अ सेन्स ऑफ प्राईड अँड व्हॉट द नेशन स्टँड्स फॉर इट्स सोल्जर्स. अगदी खरं आहे नितीनजी. आपल्यासोबत कॅप्टन स्मिता गायकवाड सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडेही जाऊया. स्मिताजी, आपलं स्वागत एबीपी माझावरती. आणि या दृश्यांमध्ये एक प्रचंड अभिमानाची भावना कुठेतरी भारतीयांच्या मनामध्ये सातत्याने दिसते आणि खास करून तुम्ही लष्कराचा भाग असल्यामुळे तुम्ही हे सगळं जवळून अनुभवत असाल. काय म्हणाल? जसं एअर मार्शल नितीन वैद्य यांनी आत्ता सांगितलं की या परेडची सुरुवात जी असते ती दरवर्षी आधी जे आपले फॉलन सोल्जर्स ज्याला आपण म्हणतो, ज्यांनी या मातीसाठी रक्त सांडलंय, त्यांच्या प्रती आदर आणि त्यांना ट्रिब्यूट देऊन आपण ती सुरुवात करत असतो. आणि जे काही आज जे स्वातंत्र्य आपण अनुभवतोय, जो प्रजासत्ताक दिन आपण जो काही सोहळा आज आपण सेलिब्रेट करत आहोत, तो शक्य त्यामुळे आहे कारण जवान तिथे बॉर्डरवरती त्यांचं कर्तव्य बजावत असतात आणि ते कर्तव्य इतक्या निष्ठेनं बजावत असतात की ते कर्तव्य बजावत असताना त्यासाठी रक्त सांडायची गरज पडली, प्राणांची आहुती देण्याची गरज पडली तरी सुद्धा ते द्यायला तयार असतात. त्यामुळे हा जो ज्याला वॉर मेमोरियलमध्ये सुरुवातीला ट्रिब्यूट देणं, हे दरवर्षीची सगळ्यात पहिल्यांदा ट्रिब्यूट दिला जातो आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस जी स्टँडर्ड प्रोसेस असते ती फॉलो केली जाते. त्यामुळे हे खूप सूचक आहे की आज ते होते, त्यांनी त्यांचं रक्त तिथे सांडलं, त्यामुळे इथे बसून आपण हा सोहळा अनुभवू शकत आहोत. हा त्याच्यातून एक मेसेज आहे. अगदी खरं आहे. आणि 2019ला या राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्यात आली. कुठेतरी येणाऱ्या सगळ्या नव्या पिढ्यांसाठी सुद्धा एक अतिशय उत्तम असा संदेश नेहमी यातून जातो आणि त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळते यातनं देशासाठी काम करण्यासाठी किंवा अगदी लष्करासाठी सुद्धा आपण कुठेतरी योगदान द्यावं अशी प्रेरणा मिळते असं आपल्या दोघांना वाटतं का नितीनजी? निश्चित मॅडम, म्हणजे हे एक प्रतीक जे आहे हे राष्ट्राला अर्पण केलेलं प्रतीक आहे आणि प्रत्येक जवान कुठेही तो असला आणि कधीही त्यांनी आपली कामगिरी बजावताना तो घरी येऊ शकला नाही, त्यांची नावं ती कोरली गेलेली आहेत इतिहासामध्ये आणि खूप मेहनत करून हे प्रतीक बनवलेलं आहे जेणेकरून प्रत्येक माणसाचं नाव न चुकता तिथे लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यासाठी बरंच रिसर्च झालेला आहे, त्याच्यासाठी बरंच मेहनत घेतलेली आहे आणि त्यानंतर हे प्रतीक बनवलेलं आहे. हे प्रतीक जेव्हा राष्ट्राला अर्पण करताना मला आठवतं की प्रधानमंत्रींनी सांगितलं होतं की प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये सैन्याबद्दल इतका ज्वलंत अभिमान आहे आणि त्याचं प्रतीक कुठेतरी असं बनवलं पाहिजे की कुठलाही नागरिक जेव्हा ह्या स्थळी येतो तेव्हा त्याचा ऊर अभिमानाने भरून गेला पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे की ह्या लोकांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि ज्यामुळे आज आपण एक सुरक्षित वातावरणामध्ये आणि एक इंडिपेंडंट कंट्री म्हणून कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो. त्याचं कारण हेच की ह्या लोकांनी आपले प्राणाची पर्वा न करता आहुती दिलेली आहे आणि जेणेकरून ते झाल्यानंतर जेव्हा आपल्याला कळतं की ह्या लोकांनी काय काय आपल्यासाठी केलं आहे आणि आपण त्यांचे किती ऋणानुबंधू कितीही आपण म्हणू किंवा आपण त्यांना सांगू की तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, ते नेहमी कमीच पडेल. आणि खास करून ह्या लोकांचे जे फॅमिलीज आहेत, जे वीर नारी ज्यांना आम्ही संबोधतो, ह्या वीर नारींना तुम्ही बघाल की त्यांचं साधारण वय खूप कमी असतं कारण हे जे जवान आहेत त्यांचं पण वय तुम्ही बघाल तर कधी 20 वर्षाचे असतात, कधी 25 वर्षाचे, 30 वर्षाचे. आणि जर त्यांचं लग्न झालं असेल तर त्यांच्या ज्या वीर नारी आहेत त्या त्यांच्यापेक्षा तरुण असतात. अशा वीर नारींना ते
एकटं सोडून देशाच्या सेवेसाठी आपलं अंतिम बलिदान देतात. ह्या लोकांना कितीही आपण नमन केलं आणि त्याचे कितीही गोवे म्हणाले तरी कमी असं आम्हाला वाटतं. आणि मी स्वतः एक लष्करी अधिकारी आहे म्हणून असं सांगत नाही, पण एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा जेव्हा मी याचा विचार करतो आणि या स्थळाला मी भेट दिली होती तेव्हा माझा ऊर इतका अभिमानाने भरून गेला की काय या लोकांनी किती किती परिश्रम आणि किती कठीण अवस्थेमध्ये देशाचं संरक्षण केलं. आणि वर्ल्ड वॉर